जाऊ दे, उष्ट पेल्याने प्रेम वाढत असते म्हण, आहे का? चला देऊ आता कन्सेप्ट पुढलं बा. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं असते म्हटलं आपण, प्राप्ती शोधन खाते. ओके, मग आता जसं तेरीज पत्रक होतं तसं इथं आपल्याला काय आहे, प्राप्ती शोधन खाते. आणि प्राप्ती शोधन खात्यावर आपल्याला काय काय तयार करायचे, उत्पन्न खर्च खाते आणि ताळेबंद तयार करायचे. तर बघा इकडे लक्ष द्या. आता प्राप्ती बाजूची पद आणि शोधन बाजूची पद कुठं कुठं दाखवायचे, तर चिवचिव करू नका बरं का. पहिलं प्राप्ती आणि इकडं शोधन, दोनच बाजू असणार आहेत ना. जसं नावे जमा असतं तसं इथं कोणकोणती बाजू आहेत आपल्याला, एक प्राप्ती आणि दुसरं शोधन बाजू आहे. तर प्राप्तीची पदे हो का कुठं कुठं जातात. पहिलं प्राप्तीचे अगोदर प्रकार पाडून घेऊ त्याच्यात आपण. पहिलं कोणतं आहे तर महसुली प्राप्ती. कोणतं आहे, महसुली प्राप्ती. आणि दुसरं कोणतं आहे बरं प्राप्ती, मोठ्यानं सांगा जरा. हां, भांडवली प्राप्ती, बरोबर आहे. नंतर शोधनचे सुद्धा तसंच आहेत का. ओके, पहिलं कोणतं आहे बरं, वा वा वा, महसुली खर्च. आणि दुसरं कोणतं आहे बरं, वा वा वा, भांडवली खर्च, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं तर महसुली प्राप्तीची जे काही पद असतील त्याच्यामध्ये आपल्याला दोन पदं एकत्र करून दिलीत प्राप्तीचे, एक महसुली प्राप्ती आणि दुसरं भांडवली प्राप्ती. महसुली प्राप्तीची पदं कुठे येणार तर आपल्याला हो का, उत्पन्न बाजूस. कुठे येणार तर ते उत्पन्न बाजूस. आणि भांडवली प्राप्तीची पदं कुठे येणार तर ते देयता बाजूस. कुठं, देयता बाजूस. ओके, नंतर महसुली खर्च जर म्हटलं तर त्याचे पद कुठे येणार तर उत्पन्न खर्च खात्याच्या खर्च बाजूस. कुठे येणार, खर्च बाजूस. आणि भांडवली खर्च म्हटलं तर त्याची पद कुठे येणार, संपत्ती बाजूस. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचे का आपल्याला, नाही. कोणकोणती म्हटलं बरे का, सरळ सरळ. प्राप्ती बाजूची पद एकतर उत्पन्न बाजूस आणि दुसरीकडे देयता बाजूस. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का, नाही. कन्सेप्ट लक्षात राहील की प्राप्ती बाजूची पद कुठे एकतर आणि दुसरीकडे, याच्या व्यतिरिक्त कुठं आहेत का, नाही. उत्पन्नाला येतात याचा अर्थ ती कसली पद आहेत, आणि देयताला येतात याचा अर्थ ती कसली आहेत, गुड. नंतर शोधन बाजूची पद, कशाची, शोधन बाजूची पद एकतर कुठे येणार पहिलं आणि दुसरीकडे, याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का, नाही. मग त्याच्यामधले जे खर्च बाजूस येतात त्याला कोणते खर्च म्हणायचे, आणि जे संपत्ती बाजूस येतात त्याला कोणते खर्च म्हणायचे तर भांडवली खर्च म्हणायचे. तर आलं लक्षात. हे महसुलीला जी कोणती पद आहेत काही उत्पन्नाला असतील किंवा खर्चला असतील तर ती याचा अर्थ ती वारंवार केलेली असतील किंवा वारंवार मिळालेली आहेत. आलं लक्षात. पण ताळेबंदाला ती वारंवारच्या गोष्टी येणार आहेत का, नाही. वर्षातून एकदाच करणाऱ्या गोष्टी येईल तर तिथं. आलं लक्षात. हे डायग्राम लिहून घ्या अगोदर. मग ह्याला वाक्यरचनेमध्ये लिहून घ्यायचं का हे डायग्राम. हां, आणि हे डायग्राम घरी एक मोठं पोस्टर बनवून त्याच्यावर लिहून असं भिंतीला वगैरे लावला तरी चालते बरं का. आजचं रोज उठले की त्याच्यावर थोबाड जावं. ट्रान्सफरचं कन्सेप्ट क्लिअर झालं की आता ट्रान्सफर येईल असं समजूत आपण. ओके, मग आता आपल्याला बघा सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न खर्च खात्याच्या जमा साईडला एक पद बघावर तुम्हाला काय लिहिलं बरं स्टार्टिंगला फॉर्मॅटमध्ये. म्हणजे उत्पन्न बाजूस कोणतं पद लिहिलात बरं, एक मेन पद आहे बघा, वर्गणी. वर्गणीचं आहे का. ओके, आपल्याला बघा नफा न कमवणाऱ्या संस्थांमध्ये जास्त भर या वर्गणीवरच आहे बरं का. वर्गणीवर तुम्हाला अलग अलग समावून येतात. तर वर्गणीचा अगोदर कन्सेप्ट क्लिअर करूत आपण. हो का, वर्गणी अगोदर संस्थेची काय असते ध्यानात ठेवा. वर्गणी संस्थेची काय असते आपलं उत्पन्न. वर्गणी संस्थेचं काय असते उत्पन्न असतं. पण कसलं उत्पन्न आहे, महसुली उत्पन्न. कोणतं उत्पन्न आहे, महसुली उत्पन्न, वारंवार मिळणार आहे आपल्याला. आलं लक्षात. आणि तिथं पण बा उत्पन्न खर्च खात्याच्या कोणत्या बाजूस लिहिलो तुम्ही, उत्पन्न बाजूसच लिहिलो ना. उत्पन्न बाजूला कशाची पदे येतात म्हणतो आपण, महसुली उत्पन्नाचीच येतात. याच्या व्यतिरिक्त दुसरे येणार आहेत का, नाही. मग आता वर्गणी संस्थेचं काय ते आपलं उत्पन्न आहे. मग आता उत्पन्न बाजूची पद लिहिलो मान्य. मग आता असेच कॉलम्स तयार केलात ना. हां, ह्याला खाली लिहितो अगोदर वर्गणी. त्याची अमाऊंट अगोदर इनरला दाखवलो तुम्ही, बरोबर आहे. पुन्हा त्याच्यात किती बघा 2 मायनसचे पद येतात आणि 2 प्लस येतात. ओके, लक्ष द्या इकडे बघा 2 मायनस. डॉक्टरच्या गोळ्या माहीत असतात की तुम्हाला,
हां सकाळी 2 संध्याकाळी 2 असं म्हणतात का नाही, तसं आपल्याला वर्गणीसाठी सुद्धा कसं गोळ्या ध्यानात ठेवायचे तर 2 मायनस आणि 2 प्लस ध्यानात ठेवायचे. तर मग 2 मायनस कोणते तरी होतात, तर मागील वर्ष. कोणतं? मागील वर्ष. आणि दुसरं कोणतं आहे? पुढील वर्ष. ओके, आता ही मायनस करूत आपण. मायनस करून खाली किती रक्कम येईल सांगा बरं, मोठ्यानं बोंबला बरं. इथं अमाऊंट दिली नाही म्हणा, आहे की नाही. ओके, हां ते एक्स 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 असं प्लस करीत बसतील खाली. आता किती पद प्लस करायचे तर 2. 2 मायनस आणि 2 प्लस. तर बघा आता प्लस कोणते, तर पहिलं अप्राप्त. ओके, कोणतं? अप्राप्त. आणि दुसरं कोणतं आहे तर चालू वर्षाची परंतु मागील वर्षात प्राप्त. आजच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला नुसतं वर्षाला ध्यानात ठेवायचं बरं का. वर्ष दिदी माहिती आहे ना, हां वर्षावरच आपलं लक्ष असू द्या. बा मायनस करून आलेली रक्कम आता आउटरला दाखवायची आहे. आलं लक्षात? काय करायचं बरोबर, वर्गणीवर हायेस्ट संभावना किती येतात तर 4 येतात. 4चे कसे बरं, 2 मायनस होतात आणि 2 प्लस होतात. 2 मायनस कोणते होतात तर एक तर मागील आणि दुसरं पुढील होतं. आलं लक्षात? म्हणजेच हो का, मागील आणि पुढील जर वजा केलं तर राहते कोणतं वर्ष सांगा बरं, चालू वर्ष राहते. म्हणजे कधी पण बा तुम्ही अंतिम खाते असेल किंवा कोणतंही खातं असेल, आपण नेहमी हिशोब हे कोणते ठेवत असतो तर फक्त आणि फक्त चालू वर्षाचेच ठेवतो. कोणते वर्षाचे ठेवतो आपण? चालू वर्षाचे. मागील वर्ष ठेवणार आहोत का हिशोब किंवा पुढील वर्षाचा हिशोब ठेवणार आहोत का आपण इथं? नाही. ओके, मागील वर्षाचं पण दिलं तर काय करायचं आपल्याला? मायनस करायचं. आणि पुढील वर्षाचं पण दिलं तर मायनस करायचं. म्हणजे राहते कोणतं आपलं? चालू वर्षाचं. आणि नंतर पुढील वर्षात सुद्धा दिलं तर ती सुद्धा काय करायचंय? मायनस करायचे. ठेवायचे का ह्याच्यामध्ये? नाही. मग आता ह्याचे इफेक्ट कसे होतात? आता मागीलचं नेहमी एकच इफेक्ट होतो, वरी लिहून ठेवा. मागील वर्षाची नेहमी टिप म्हणून लिहा कन्सेप्ट. मागील वर्षाची नेहमी एकच इफेक्ट होतो. दुसरा इफेक्ट दाखवायचा आहे का आपल्याला? मागील वर्षाचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हटलो? एकच इफेक्ट होतो. मी कोणत्या वर्षाचे एकच इफेक्ट होते म्हणाला, रिपीट सांगतोय. मागील. लक्षात राहील ना? कोणत्या वर्षाचं होतंय? मागील वर्षाचं. पुढील वर्षासाठी मी लिहिलो का तिथं? नाही. याचा अर्थ मग पुढील वर्षाचे किती इफेक्ट होतील? एक का? समावण्याचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो? 2 होतात ना. फक्त अशी एकमेव समावना आहे आपल्याला, ते म्हणजे कोणती बरं? मागील वर्षाशी संबंधित. मागील वर्ष जर म्हटलं तर काय करायचं? त्याचं फक्त मायनस करायचं. दुसऱ्या इफेक्ट दाखवत बसायचं का आपल्याला? नाही. पण पुढील वर्षाचे असं म्हटलोय का? नाही. आता या मागील वर्षात दुसरा इफेक्ट होईल का? नाही. तर आता पुढील वर्षाचं काय करायचं? तर पुढील वर्षाचं मायनस केलो. पहिला इफेक्ट काय केलो? मायनस. तर दुसरा इफेक्ट कुठे येणार तर दुसरा इफेक्ट येणार देयता बाजूस. देयता बाजूस. कुठे येणार ते? देयता बाजूस. म्हणजे पुढील वर्षाची समजा आपल्याला एखाद्याकडून आगाऊ मिळतं, उत्पन्नच आहे ना ही पद. कोणतं आहे? उत्पन्न आहे. आपण सोप्या भाषेत बघू अगोदर का, मला पुढील वर्षाचं काही आगाऊ मिळालेत पैसे. आगाऊ मिळतात ना पैसे. मग आगाऊ मिळाल्यानंतर आपण ठेवून घेतो का आपल्याजवळ? नाही. आगाऊ मिळालेलं आपण प्लस करतो का मायनस करता म्हणतो? आगाऊ मिळालेलं, मला आगाऊ मिळाले ते एखाद्याकडून, मग ते द्यायचेत ना परत. बरोबर आहे? एखाद्याकडून समजा सिंपल गोष्ट, आपण बँकेत मला येणार होते पवारकडून 10,000 रुपये. बरोबर आहे? मला त्यांच्याकडून 11,000 रुपये आले. तर किती आले? तर 11,000. आगाऊ किती आलेत मला? म्हणजे पुढले त्यांनी मला दिलेत ना. बरोबर आहे ना? मग 1,000 रुपये आलेत म्हणून का मी घेऊन ठेवणार आहो का माझ्याजवळ? नाही. मग ती पुढील 1,000 रुपये जे आगाऊ आलेत मला, ती काय करणार मी आता? प्लस करणार का मायनस करणार माझ्या अकाउंटमध्ये? मायनस. काय करणार मी? मायनस. 10,000 पाहिजे होती मला, त्यांनी दिलेत मला 11,000. म्हणजे एक्स्ट्रा किती दिलेत त्यांनी मला? 1,000 रुपये. मग ती प्लस का मायनस? मायनस. मग मायनस करून मी त्यांना परत देऊन टाकेन ना. बरोबर आहे? मग देणार आहे म्हणले असते. देयता का संपत्ती? देयता. म्हणजे पुढील वर्षाचे आगाऊ जर मिळाले तर काय केलो आपण? प्लस केलो का मायनस? मायनस करून कुठं आलं दुसरा इफेक्ट त्याचा? देयता बाजूस. आले इथपर्यंत. पुन्हा नंतर कोणता आहे बरं? अप्राप्त. अप्राप्त याचा अर्थ काय? येणं. अप्राप्त म्हणजे काय? येणं आहे. आणखीन मिळाले का? नाही. मग येणं ही भविष्यातील आपली काय असते? संपत्ती. म्हणजेच कुठे येणार बरं ते? संपत्ती बाजूस. मग संपत्ती आहे, मान्य आहे इथपर्यंत. आता संपत्ती बाजू दाखवली एक इफेक्ट. मग येणं म्हटल्यास आपलं उत्पन्न वाढेल का कमी होईल बरं?
वाढेल. मग प्लस का मायनस? प्लस. आले प्लस, आलं तिथं. पुन्हा नंतर कोणतं आहे बरं? चालू वर्षाची परंतु मागील वर्षात प्राप्त, असं लिहायचं तिथं सुद्धा आपल्याला. आलं लक्षात? मग इथं शब्द काय आले बरं? मागील वर्ष संबंधित किती इफेक्ट होतात? एकच. दुसरा इफेक्ट होतंय का? नाही. म्हणजे फक्त प्लस करायचं आणि सोडून द्यायचंय. आलं लक्षात? हे फॉर्मॅट लिहून घ्या. असं फक्त डायग्राम लिहा. म्हणजे आता सध्या आपण हो का ह्याच्यात अमाऊंट्स आहेत का? आता जसं पवारचं उदाहरण घेऊन मी फॉर एक्झाम्पलमध्ये त्यांच्याकडून 10,000 पुन्हा 11,000 मिळाले असं एक्स्ट्राचे अमाऊंट सांगितल्यावर पटशिरा लक्षात आलं ना. तसं इथं सध्या आहे का अमाऊंट? जेव्हा आपण ह्याच्यामध्ये अमाऊंट बसू तेव्हा तुम्हाला लक्षात येत जाईल. पण फॉर्मॅट असणं खूप गरजेचं आहे आपल्याजवळ. मी जसं केलं त्याच पद्धतीने लिहायचं आहे. आणि तिथं वर्गणी संदर्भात म्हणेल किंवा शिक्षण शुल्कवर म्हणेल. करता येईल ना? वर्गणी म्हणेल, शिक्षण शुल्क म्हणेल. नाहीतर म्हणचाल माय मला फक्त वर्गणीवर सांगितले होते आणि एक्झाममध्ये आलं शिक्षण शुल्क, आता मी कसं करू? असं काय म्हणत बसायचंय का? नाही. शिक्षण शुल्क म्हटलं की तिथं ती नाव लिहायचे. जसं अदत्त पगारच्या ठिकाणी अदत्त भाडे म्हटलं तरी इफेक्ट ध्यानात राहतात ना आपल्याला. बाजूचं झाले आपलं सध्या, हे उत्पन्न बाजूचं झाले आणि त्याचे दुसरे इफेक्ट कुठे येतात ते सुद्धा लिहू लाव. हे दोन पदांना लिहू लाव का? नाही. म्हणजे त्यांचं फक्त सिंगल इफेक्टच होणार. ते एक तर प्लस तर होणार, नाही तर मायनस तर होणार. पण हे जे आहे चालू वर्षाची परंतु मागील वर्षात प्राप्त, हे जास्तीत जास्त क्वेश्चनमध्ये नाही बरं का. हायेस्ट क्वेश्चन आहे का आपलं इथपर्यंत चालतं. कंपल्सरी अप्राप्त पण देतात, पुढील पण देतात आणि मागील पण देतात तुम्हाला. झालं का? मोठ्यानं बोंबला. पुसू मोडतो. मागील वर्षीच नेहमी किती इफेक्ट म्हणलो? दुसरा इफेक्ट दाखवायचंय का? नाही. पण आता मागलं पुढलं कसं ते अजून थोड्या वेळानं बघू. तर अजून आता सध्या आपण कोणत्या बाजूचं बघितलं? उत्पन्न बाजूचं बघितलो का खर्च बाजूचं बघितलं? उत्पन्न. आता खर्च बाजूच बघायचं का? आता खर्च बाजूस पण एक पद येतं तसंच त्याच पद्धतीनं. ओके. मग आता कोणतं तर हो का पगार म्हणेल किंवा भाडे म्हणेल. आलं लक्षात? सहसा दोनच पदांवर येईल. पगार म्हणेल, भाडे म्हणेल किंवा खर्च संदर्भ कुठलेही असेल. आता ह्याच्यात पण हो का दोन मायनस आणि दोन प्लसच आहेत. तर कोणकोणते हो का मायनस? पहिलं मायनस मागील वर्ष. ओके. आणि दुसरं पुढील वर्ष. मागील वर्ष आणि पुढील वर्ष. याची अमाऊंट अगोदर इनरला दाखवू का? हां. योगा याची पण अगोदर इनरला दाखवलो. मग दोन्हीचं मायनस करून परत अजून इनरला दाखवू का? हां दाखवलं. योगा इकडे लक्ष द्या. आता दोन मायनस आणि किती प्लस म्हटलो बरं? आता दोनच प्लस. याच्यात सुद्धा पहिलं प्लस कोणता आहे तर अदत्त. कोणता आहे? अदत्त. ही समावना झाली ना अंतिम खात्यामध्ये आपल्याला. ओके. आणि दुसरा आहे चालू वर्षाचे परंतु मागील वर्षात दिलेले. नुसतं वर्ष आहे इथं. ओके. यांचे पण अमाऊंट दाखवू का इनरला? हां. ओके. आता आउटरला रक्कम काढलो. मायनस करून आउटरला रक्कम काढता येईल की. आता याचे का दुसरा इफेक्ट कसं होणार तर बघूत आपण. मागील वर्षात नेहमी किती इफेक्ट म्हटलो बोंबला? दुसरा इफेक्ट दाखवायचा आहे का? नाही. पण पुढील वर्षासाठी असं काय म्हटलो का मी? पुढील वर्षाचे नेहमी किती इफेक्ट होतात? दोन होतात. गुड. हुशार झालात. आता मागील वर्षाचं मायनस केलो. दुसरा इफेक्ट दाखवू का? नाही. पण पुढील वर्षाचं मायनस केला ना. मग आता पुढील वर्षाचं मायनस करून कुठे येणार तर बघा. कुठं? उत्पन्नाचं कुठं आलतं? देयताला आलतं. मग ह्याचं कुठे येईल? संपत्तीला येईल. म्हणजे कसं येईल तर ध्यानात ठेवा. इथं लक्ष द्या. आता पगार असेल किंवा भाडं असेल. आता मला समजा यांना पगार द्यायचं होतं. ओके. पगार द्यायचं होतं त्यांना 500 रुपये. बस झालं तुमच्या हिशोबानं. हां. ह्यांना किती द्यायचं होतं? मला 500 रुपये द्यायचं होतं. मी चुकून यांना 550 रुपये दिलाव. किती रुपये दिलाव? 550 रुपये. म्हणजे यांना एक्स्ट्रा किती रुपये दिलाव? म्हणजे ॲडव्हान्स दिलाव ना पुढल्या वर्षीचे सुद्धा. बरोबर आहे ना? पुढल्या वर्षीचे मी दिलाव. मग सध्या आपल्या पुढल्या वर्षीचा हिशोब ठेवायचा आहे का? पुढल्या वर्षीचं प्लस करायचं का मायनस करायचंय? मायनस करायचंय. गुड. मायनस केलो का? पण एक्स्ट्रा पुढील वर्षीचे यांना किती रुपये दिल तो? मग ती एकतर भविष्यात मी परत घेऊ शकतो किंवा त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो ना. याचा अर्थ ती 50 रुपये माझी भविष्यातील काय असेल? गुड. संपत्ती. आलं अमाऊंटनुसार सांगितल्यावर. ओके. आणि नंतर दुसरं अदत्त. ही तर झाले अदत्त भाडे, अदत्त पगार. अदत्त म्हणल्यास काय करता? प्लस करता का मायनस म्हणता? प्लस. मग अदत्त याचा अर्थ काय? देणं. दिलोय का लगेच?
भविष्यात द्यायचे ना, मग द्यायचे म्हणल्यास कुठे येईल बर, देयताला. गुड. आता नंतर आणखीन कोणता आहे बरं, चालू वर्षाचे परंतु मागील वर्षात दिलेली आहे. ओके, ह्या चालू वर्षाची आहे जसं 50 आता दिलतो बा, तसं गेल्या वर्षी पण यांना 10 रुपये दिलतो, ती दिली नाहीत अजून तुम्ही. ओके, मग ती काय करायचे, फक्त प्लस करायचे. त्याचा दुसरा इफेक्ट दाखवत बसायचंय का नाही. आलं लक्षात, लिहून घ्या फॉर्मॅट. पाठ करायचे आपल्याला. कसं पाठ करायचे बा, पहिलं आपण काय काय बघितलं बरं, आपण वर्गणीचं बघितलं. वर्गणीच्या ठिकाणी दुसरं शब्द काय आहे ते शिक्षण शुल्क पण येऊ शकते. आलं लक्षात. आणि खर्चाच्या संदर्भातलं कोणतं बघितलं बरं आपण, अय मोबाईल बंद कर, बायकोला मेसेज करायलास का, बायकोचं नाही ना, मोबाईल ठेवायचं असते का माहीत. तुम्ही सगळेजण असंच करते तर मुलीचे नंबर्स कोणत्या नावाने सेव्ह करते रे पोरांच्या, तुम्हाला कसं माहीत, अवघड आहे बाबा. चला बा लक्ष द्या, कोणकोणते बरं आपण, एकतर वर्गणी किंवा दुसरं नाव कोणतं होतं बरं आपल्याला, शिक्षण शुल्क. आलं लक्षात. आणि नंतर खर्चाच्या संदर्भातलं कोणतं होतं बरं, पगार किंवा भाडे. दोन्हीची पण पद्धत मध्ये काय करायचे बरं, 2 मायनस 2 प्लस, 2 मायनस 2 प्लस. 2 मायनस कोणकोणते आहेत, एकतर मागलं आणि दुसरं पुढलं. आलं लक्षात. मागलं मायनस करायचं आणि पुढलं मायनस करायचं. राहतंय कोणतं आपलं, चालू वर्ष राहते. बरोबर आहे. मागील वर्षी नेहमी किती इफेक्ट दाखवायचे, एकच, मायनस. दुसऱ्या इफेक्ट दाखवत बसायचे का नाही. आणि दुसरा इफेक्ट पुढील वर्षात जर म्हटलं तर पुढील वर्षाचं मायनसच करायचंय. मायनस एवढं तर ध्यानात राहील की. पण दुसरा इफेक्ट कसं, उत्पन्नाचं वर्गणीचं असेल तर ते द्यायचंय, म्हणजे देयताला आलं. आणि खर्चाचं असेल तर ते कुठे येणार, मग ते संपत्तीला येणार. आलं लक्षात. पुन्हा नंतर 2 मायनस झाले आणि 2 किती करायचे तर प्लस करायचे. मग पहिला आता खर्चाच्या संदर्भातलं कोणतं आहे बरं, अदत्त. अदत्त म्हणल्यात देणं, प्लस करून कुठे येईल, देयताला. आणि चालू वर्षाची परंतु मागील वर्षात दिलेले म्हटलं तर ती काय करायचं, प्लस आहे ना, इथं चिन्ह द्यायचं विसरलो होतो बा, चिन्ह द्या व्यवस्थित. 2 मायनस 2 प्लसचे आहेत ना, चालू वर्षाची परंतु मागील वर्षात दिलेले, तेवढंच काय करायचंय प्लस. पण त्यात दुसऱ्या इफेक्ट दाखवत बसायचंय का नाही. आणि वर्गणीचं पण काय करायचे होते बरं, 2 प्लस आहेत. पहिलं अप्राप्त, अप्राप्त प्लस करून ती ये नाही ना, येणं म्हणजे भविष्यातील काय असते, आपली संपत्ती असते. आणि ती दुसरा आणखीन एक प्लस कोणता आहे, चालू वर्षाचे परंतु मागील वर्षात मिळालेले जर म्हटलं तर ते सुद्धा फक्त प्लस करायचं आणि दुसऱ्या इफेक्ट दाखवत बसायचंय का नाही. आता नंतर समावना बघायचे. आता समावना कोणकोणते येतात, समावना लिहून घ्यायची गरज नाही. जर पाठ असतील तर अंतिम खात्यामध्ये पहिली समावना येणार बा आपल्याला घसाऱ्याची. घसारा ही नेहमी प्लस करतो का मायनस बर, मायनस. कशावर करतो आपण, स्थिर संपत्तीवर. कोणत्या संपत्तीवर, स्थिर संपत्तीवर. घसारा मायनस करून आपलं खर्च असते, उत्पन्न असते, खर्च. तर खर्च बाजू दाखवता येईल की. पुन्हा नंतर दुसरी समावना येते बा आपल्याला अदत्त. कोणती, अदत्त. अदत्त म्हटल्यास देणं आहे, देणं आता सांगितलं. पण अदत्त म्हटल्यास नेहमी प्लस करतो का मायनस करता, प्लस. प्लस करून दुसरा इफेक्ट कुठे येते, देयताला. नंतर तिसरी समावना येणार पूर्वदत्त. कोणती, पूर्वदत्त. पूर्वदत्त म्हणजे आगाऊ दिलेले. अदत्तच्या उलट काय असते, पूर्वदत्त. मग पूर्वदत्त आगाऊ दिलेलं प्लस करायचं का मायनस, मग मायनस. मग भविष्यातील काय असेल, आपली संपत्ती. दोन्ही अपोजिट मध्ये येतं. पुन्हा नंतर चौथं येणार आपल्याला अप्राप्त. आता सांगितलं वर्गणीमध्ये अप्राप्त म्हणल्यास नेहमी प्लस का मायनस, प्लस. मोठ्यानं सांगा काय करायचंय, प्लस. मग ये नाही ना, मग ये नाही भविष्यातील काय असेल, संपत्ती. गुड. आणि नंतर ह्याच्या अप्राप्तच्या उलट येणार आता पाचवं पूर्वप्राप्त. कोणतं, पूर्वप्राप्त. मग पूर्वप्राप्त म्हटल्यास प्लस का मायनस, मायनस. तर मायनस केल्यानंतर ती भविष्यातील देयता का संपत्ती, देयता. आलं लक्षात इथपर्यंत. पुन्हा नंतर घसारा, अदत्त, पूर्वदत्त, अप्राप्त, पूर्वप्राप्त. आणि सगळ्यात महत्वाची ह्याच्यामध्ये जी येणार, जसं आपल्याला अंतिम खात्यामध्ये कंपल्सरी एक समावना होती बा, कंपल्सरी. कोणती होती बरं, संवरण स्कंदन. ती पण पहिली समावना देत होती का नाही. तसं नफा न कमवणाऱ्या संस्थांमध्ये आपल्याला कंपल्सरी समावना आहे, ते म्हणजे भांडवलीकरण. काय करायचे आपल्याला, हा, भांडवलीकरण. आणि भांडवलीकरण जर म्हटलं तर संबंधित पदातून मायनस, संबंधित पदातून काय करायचंय, मायनस. हे कोणतं इफेक्ट झालं, फर्स्ट इफेक्ट. समावनेचे नेहमी किती इफेक्ट होतात, 2. पहिला इफेक्ट काय करायचंय, मायनस. तर दुसरा इफेक्ट काय करायचंय, भांडवल निधीमध्ये प्लस. कशामध्ये म्हटलो मी, भांडवल निधी मध्ये प्लस. एकमेव समावना नवीन आहे, बाकी सगळे अंतिम खात्यामधले आहेत. हेच आहेत जास्तीत जास्त करून. अजून एखादे 2 चालूवर येतील, ते चालूवर तर आपण समजावून सांगतोच ना. हे जे इफेक्ट लिहून देऊ का इथं बाजूला लगेच,
देऊ का? घ्या मग. घसारा नेहमी काय करतो, हे फर्स्ट आणि सेकंड इथं वरी लिहितो. मग हे फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट घसाऱ्याचं काय करायचंय, मायनस. मग आता ती मायनस कुठून, संबंधित पदातून, ज्याच्यावर विचारले त्याच्यातूनच ना. ओके, मायनस. तर दुसरा इफेक्ट कसं, कुठं, खर्च बाजूस. कुठे येणार, खर्च बाजूस. ओके. पुन्हा नंतर अदत्त म्हटल्यास संबंधित पदामध्ये काय करायचे आपल्याला, प्लस. प्लस करून दुसरा इफेक्ट कुठे येणार, देयता बाजूस. नेक्स्ट काय म्हटले बरं, पुस्तकात तर पूर्ण 1.5 पेज आहे, एका 1.5 पेज आहे. तर आपण किती ओळींमध्ये बसाले मग, ही 1 2 3 4 5 6 ओळींमध्ये. घ्या पूर्वदत्त. पूर्वदत्त म्हणल्यास काय करायचं, मायनस. मोठ्यानं बोंबला रे, मायनस करून संपत्ती बाजूस. अशी शॉर्टकट ध्यानात राहतील ना. हा, नेक्स्ट कोणता आहे बर, अप्राप्त. अप्राप्तचा अर्थ तर माहिती आहे ना. आता तिथं समावनीमध्ये अप्राप्त म्हणायचं नाही, तिथं येणे बाकी म्हणेल. येणे बाकी म्हटल्यास पण लक्षात राहील ना. हा, अप्राप्त म्हणल्यास प्लस का मायनस, प्लस. प्लस करून संपत्ती बाजूस. आणि पूर्वप्राप्त मायनस. पूर्वप्राप्त याचा अर्थ पुढील वर्षाचा असते बरं का, पुढलं आपल्याला भेटलं, मायनस करून देयता बाजूस. कळकलं. आणि भांडवलीकरण म्हटलं की संबंधित पदातून मायनस, आणि कशामध्ये प्लस, भांडवल निधीमध्ये. जसं आपण अंतिम खात्यामध्ये कंपल्सरी भांडवल होतं, तसं आपल्याला इथं कंपल्सरी काय, भांडवल निधी आहे. सेम पद्धत तीच आहे, पण ती व्यवसाय करणाऱ्यांसाठी ते भांडवल म्हणतात, ह्यानी निधी म्हणतात. इथं ऋणको धनको येत नाही. आलं लक्षात. प्राप्यपत्र देयपत्र येत नाही, संवरण स्कंद येत नाही. कारण का, आपण इथं मालाचं संबंधच ठेवणार, मालाची खरेदी विक्री होई नाहीच. किती समावना तुम्हाला महत्वाचे आहेत, 6. 6 मधले 5 तरी कुठं झालेले आहेत आपल्याला, अंतिम खात्यामध्ये. फक्त एकच नवीन समावना आहे, ते म्हणजे कोणतं आहे, भांडवलीकरणाचं. हे ध्यानात राहिलं सगळ्यात महत्वाचं. भांडवलीकरण म्हणले की नेहमी काय करायचं, मायनस. तर कशामध्ये प्लस, गुड. चला बघा, आता मी मागील पुढील मागील पुढील मागील पुढील शब्द वापरला. तिथं तुम्हाला एक्झाममध्ये मागील पुढील असं देत नाही, तिथं देतात तुम्हाला इयर वाईज, वर्ष देतात. पंचांगण माहिती आहे ना. हां, पंचांगण बघितल्यासारखं आपल्याला इथं पण पंचांगण बघत चालायचं. चालू वर्ष कोणतं आहे, चालू कळालं तर तुम्हाला मागचं कळते, पुढचं पण कळते. सध्याची स्थिती कळाल्यावर सगळ्याच गोष्टी कळणार आहेत ना आपल्याला. तसं आज आपल्याला पंचांगण बघायचं. तर पंचांगण कसं बघायचं, समजा आपलं प्राप्तिशोधन खात्याला तारीख दिली आहे. कोणत्याला म्हटलो मी, प्राप्तिशोधन खात्याला तारीख. खाली 31. इथं तारीख खूप महत्वाची आहे बरं का, तारीख ध्यानात ठेवायची आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये. समजा इथे मी तारीख म्हटलो 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. कुणाकरिता, वर्षाकरिता. वर्ष कोण आहे, दीदी आहे, ताई. हा, गुड. आता आदर्शवान विद्यार्थी बनलात बा. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन मध्ये येणार आहे. आलं लक्षात. मग आता इथं समजा आपल्याला प्राप्ती बाजूस बरं का, एक वर्गणी आहे. इथं वर्गणी, इथं वर्गणी दिली. समजा आता तुम्हाला 2017-18 चेक 50,000. किती रुपये बरं, 50,000. 2018-19 चे मनाने सांगा रे बोंबला, 60,000, 60 पॅक. ओके. नंतर 2019-20 ची दिली आहे समजा 1 लाख 90. बरं, आता 90 घेतो. 2020-21 ची 90. ओके, चला तुमच्या इच्छेनुसार. आलं. 30 बी राहिले ना. 2021-22 किती, 30. असं येऊ शकते पण बरं का, मी परत सांगतोय, ह्याने सांगालीत म्हणजे असं काही नाही. एवढं बी आलं तर लगेच तिथं कन्फ्युजन मध्ये पडायचं नाही. सगळ्यात सोपं आहे. फक्त आपल्याला काय ओळखता येऊ लागतं, वर्ष, चालू वर्ष आपल्याला ओळखता येऊ लागतं. ओळखता येईल की आता आपल्याला. कसं ओळखायचं ध्यानात ठेवा. इकडे लक्ष द्या. आपला हॅपी बर्थडे कधी आहे, 2020 ला आहे, बरोबर आहे ना. 31 मार्च 2020 ला आहे, बरोबर आहे ना. आपलं आर्थिक वर्ष नेहमी कसं चालू होते म्हणता बरं, 1 एप्रिल.
ते 31 मार्च, बरोबर आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणतो आपण. मग आता इथं माझं वर्ष कधी संपले, मग चालू कधी झाला असेल? वा वा वा, 1 एप्रिल 2019 ला, म्हणजे मार्च 2020 ला संपले, म्हणजे एप्रिल 2019 मध्ये चालू झाला असेल ना. तिथून अलीकडे चालावं लागेल ना मला. म्हणजेच कसं बरं, हो का इथं माझं वर्ष कधी चालू झाले बरं, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 असं होऊन माझं 1 वर्ष तयार झालं. कसं असं होऊन, आलं लक्षात? हा, मग 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020, माझं मार्च 2020 ला संपले. म्हणजे कसं केलं बरं, समजा आता 2025 म्हटलो मी, आता जस्ट 2025 चालू आहे, मग माझं चालू कधी झालं असेल? 24 ला, बरोबर आहे. 24 ते 25. आता तुमचं शैक्षणिक वर्ष, तुमचे आता पेपर कधी आहेत बरं? मार्च मध्येच आहेत ना, बरोबर आहे. बरं फेब्रुवारी, बरं चला असू द्या, भांडणं करू नका. फेब्रुवारीमध्ये धरलो आपण, फेब्रुवारी 2026 ला आहेत, बरोबर आहे ना. मग तुम्ही शैक्षणिक वर्ष 12वीचं कोणत्या वर्षी शिकायला होतं, तर कसं सांगता बरं तुम्ही? शैक्षणिक वर्ष 2025-26 असंच सांगणार आहो ना, बरोबर आहे. मग सेम त्या पद्धतीने आपण आता वर्ष कधी संपले इथं ध्यानात ठेवायचं. फोकस नेहमी इथं पाहिजे, इथं असेल तरच तुम्हाला लक्षात आलं. वर्ष कधी संपले? गुड. म्हणजेच आपलं चालू कधी झाले? 19 ला. मी डिटेलमध्ये सांगतोय. म्हणजे आपलं चालू आर्थिक वर्ष कोणतं तयार झालं बरं? 2020. हे कोणतं वर्ष झालं बरं आपलं? चालू. कोणतं वर्ष झालं? चालू. मग एवढा इथं टिक करता येईल की? हळदी कुकू लावल्यासारखं टिक करता येईल ना? एवढ्याला मी आता हळदी कुकू लावा. ओके, तुम्ही थुका लावून करा. 2019-20 केलो का इथं टिक? किती रुपये बरं? इमॅजिन करा लाव काय? इमॅजिन करू नका लगेच. 2019-20 निघालं आपलं, चालू वर्ष काढता आलं. चालू वर्ष काढायचं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना. मग आता आजचे बच्चे सांगतील मला, चालू 2019-20 आहे, तर मागील कोणकोणते आहेत बरं? 2018-19, 2017-18, बरोबर आहेत ना. मागीलचे तुम्हाला 2 वर्ष देतील किंवा 3 वर्ष देतील. पुढीलचे सुद्धा तुम्हाला 2 वर्ष देतील किंवा 3 वर्ष देतील. मागील म्हणलं की मायनसच, आणि पुढील म्हणलं की वा वा, इतके वेळ बोंबलं तीच गेलं वा डोक्यातून, आहे की नाही. 2 मायनस आहेत, पहिलं मागील आणि दुसरं पुढील. मागील बी म्हणलं तरी मायनस आणि पुढील बी म्हणलं तरी मायनसच करायचंय. फक्त पुढीलचे 2 इफेक्ट दाखवायचे, फक्त पुढीलचे 2. आलं लक्षात? मागीलचं एकच इफेक्ट. आता हे दोन्ही पण कोणते आहेत बरं आपले? मागील. चालूला टिक करून घेतलोय, बरोबर आहे. मागीलचे नेहमी प्लस का मायनस? मायनस. गुड. त्याचं दुसरे इफेक्ट दाखवायचे का? नाही. आता नंतर पुढीलचे किती वर्ष दिले तिथं? मग ही दोन्ही पण काय करायचे? प्लस का मायनस? मायनस. मग ही दोन्ही पण मायनस केलो तर ही दोन्ही पण कुठे येतील? मायनस करून. फॉर्मॅट बघा, देता बाजूस कुठे येते? देता बाजू. याच्या व्यतिरिक्त कुठे दाखवायचंय का? नाही. का बरं? तर ती प्रॉब्लेम मध्ये आता समजून घ्यायचं का? आता समजा ही मी आता आन्सर मध्ये सॉल्व्ह करतोय याला, आता हे ट्रान्सफर करतोय. या सगळ्याची बेरीज किती आहे बघा बरं? 6 5 11, 11 आणि 9 2 3, 3,30,000, बरोबर आहे. याच्या बच्चे लक्ष द्या इकडं, 3,30,000. हे आपलं आता बघा, मी उत्पन्न खर्च खाते तयार केलो फॉर एक्झाम्पल. आता उत्पन्न खर्च खात्यामध्ये बघा, नावे बाजू कुठल्याही खात्याची नावे बाजू कशाची असते आणि कुठल्याही खात्याची जमा बाजू कशाची असते? वा 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 वा. आता बघा, वर्गणी दाखवलो, मग उत्पन्न बाजूस चला दाखवलो. आता वर्गणीची टोटल अमाऊंट अगोदर किती आहे बरं? 3,30,000. इनरला दाखवायचं. कुठं दाखवायचं? इनरला. याच्यावर समावून आहेत ना आपल्याला, बरोबर आहेत. मग आता ती खालची समावून मी अप्राप्त वगैरे घेतलं नाही, सध्या इयरच घेतले आपण, समजून गेलो. इयर वाईज फक्त अशी इयर्स दिले तर कसं सॉल्व्ह करायचे? टोटल अगोदर अमाऊंट घेतलो. आता ह्याच्यात किती पद प्लस आणि किती पद मायनस म्हटलो बरं? 2 मायनस आणि 2 प्लस आहेत. 2 मायनस कोणते आहेत? मागील आणि पुढील आहेत. मग आता सध्या अगोदर आपण मागीलचं मायनस करायचं का? मग मागीलचं सध्या मला 1च वर्ष आहे का इथं? किती? 2 आहेत, बरोबर आहेत ना. मग दोन्ही पण मायनस करावं लागतील ना. मग हो का, दोन्ही पण मायनस करायचे. हो का, मायनस मागील कोणता आहे बरं? पहिलं 2018-19 ची किती अमाऊंट मायनस करायचे? 60,000. ओके. आता आणखीन एक मायनस आहे ना. मागीलचे किती दिलेत आपल्याला? मागीलचे 1 दिलं तर 1च वर्ष मायनस करा. 2 दिले तर 2 मायनस करा. आता सध्या आपल्याला किती येतं? 2 आहेत. सध्या हे आपलं चालू आहे ना. ओके, चालूवर लक्ष ठेवा फक्त. हो का, मायनस 2000 कोणता आता?
17,1800 पण किती मायनस करायचे तर 50,000 बरोबर आहे. 2 मायनस केलो लगेच 2 प्लस मायनस पुढीलचे पण करून टाकू का हे बघा लगेच मायनस. आता पुढील कोणता आहे बरं 20-21 पुढीलच आहे ना 2020-21 ही पण प्लस का मायनस किती रुपये बरं 90,000 आलं. आता नंतर 2021-22ची ही पण पुढीलच आहे ना ही पण प्लस का मायनस मायनस किती बरं 2021-22 ना 21-22 किती बरं 30,000 हे पुढीलचं मायनस करून कुठं आलं बरं इकडं देयताला. हे पण पुढीलचं मायनस करून कुठं आलं देयताला. तिथं 1 वर्ष असेल किंवा 10 वर्ष देतील ठोकताळा सगळ्याला एकच लागू होईल. मायनस मागीलच्याचं करायचं का दुसरा इफेक्ट नाही. आता बघा बरं इथं मायनस करून किती येते बघा बरं एकदा वजाबाकी करून तुम्ही करा बरं करा पटशिरा करा मला माहिती आहे उत्तर किती येते वजाबाकी करून बघा किती येते. प्रॉब्लेम अजून चालू झाला नाही तर प्रॉब्लेम्स हळूहळू हळूहळू होणार आहेत पण कशा पद्धतीने इयर्स येईल येतं ते बघायला. जेवढे मायनस करायचे तर अगोदर सगळ्याची बेरीज करा ना. हो का 9 आपलं 6-5 11 11 आणि 9 20 म्हणजे 2 लाख झाले का 2,30,000 2,30,000 जर 3,30,000 मधून मायनस केल्यास किती येते तर 1 लाख येते का. हो का असं तुका लावून असं इथं बघायचं असते. हो का ही पण कटला ही पण कटला ही पण कटला ही पण कटला राहिले किती म्हणजे चालू वर्षाची ऑटोमॅटिक तिथं चालते ना. कसं राव असं म्हणजे हो का मागील पण मायनस केलो पुढील पण मायनस केलो तर सिम्पल आहे. मागील पण मायनस केलो पुढील पण मायनस केलो राहते कोणतं बरं चालूच राहते ना. मग चालू इथंच होतं ना आपल्याला ऑलरेडी होतं पण एवढं ठोकताळा करीत बसता तुम्ही. मग आता सध्या इथून पुढे असं करणार का नाही दोन्ही मायनस करून टाकायचे मागील पुढील मायनस करायचं राहते काय चालूच आपल्याला इतकं पाहिजे ना. चालूचं सरळ सरळ अमाऊंट लिहून टाकायचं तर जास्त डोकं लावत बसायचं नाही. आलं लक्षात. आता इयर आणखीन एक समजून सांगा बरं मला. हो का आता माझं हॅपी बर्थडे 2023 ला आहे कधी आहे 23 ला तर 23 म्हटल्यानंतर माझं चालू वर्ष कोणतं असेल 22-23 कोणता आहे 22-23 मग मागील कोणता असेल 20-21 का 21-22 सिरियलनं चला सिरियलनं 22-23 माझं चालू आहे ना कोणतं 22-23 माझं चालू आहे बरोबर आहे. मग माझं मागील कोणतं असेल बरं 21-22 त्याच्या मागील कोणतं असेल बरं त्याच्या मागील कोणतं असेल वा वा हुशार आता मला सांगा ही माझं चालूच आहे ना. हां मग मला जर 22-23 माझं चालू आहे तर पुढील कोणतं असेल बरं 23-24 जर त्याच्या पुढील वर्ष कोणतं असेल बरं 24-25 त्याच्या पुढील कोणतं असेल बरं त्या वर्षी तुमचं लगीन होईल 100% आहे की नाही. हां आणखीन दुसरं आता बघा 2000 समजा मी 5 ला माझं वर्ष संपाले बा लक्ष द्या 2000 कितीला म्हटलो बरं 5 ला माझं वर्ष संपाले. प्राप्ती शोधन खात्याला तारीख दिलेली असते ना आपल्याला वर्ष कधी संपाले 2005 ला. याचा अर्थ माझं आर्थिक वर्ष चालू वर्ष कोणतं असेल सांगा पटश्र्या चालू वर्ष त्याच्या अलीकडे लिहायचे कोणतं 4-5 हेच आहे ना माझं चालू वर्ष. मग चालू वर्ष माझं 2004-5 आहे तर मागील कोणतं असेल 3-4 पुढील कोणता असेल 4-5 तर चालू आहे तर 5-6 पटपट असं ओळखता येतात ना. मी परत सांगतोय एक्झाममध्ये जे कन्फ्युजन्स जे होतात विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजमध्ये शिकवताना इयर्सचं गोळच लागत नाही आलं लक्षात. पण इयर्स कसं आपण गोळ काढायचं म्हटलो समजा 4-5 जर समजा असे ही लेट ऑफचं क्वेश्चन झालं बरं का सगळ्यात हायेस्ट क्वेश्चन झालं तुमचं लय झाली एकच पद देतात मागील आणि पुढील एकच देतात. आपण 4-5 पदांचं घेतलं ना पण किती जरी दिले तर मागलं पण कटिलो पुढलं पण कटिलो तर राहते चालूच बरोबर चालूच तिथंच येते का बरोबर आहे. पुन्हा असे जर दिले तर कसं करायचं फक्त आपल्याला इथं लक्ष द्यायचं कुठं क्वेश्चनमध्ये प्राप्ती शोधन खात्याला म्हणजे तारीख किती महत्त्वाची हे लक्षात येईल ना. तारखेशिवाय तुम्ही काही करू शकत नाहीत आलं लक्षात. तुम्ही चालू कोणताही तुम्हाला लक्षात येणार नाही मागील कोणताही तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा पुढील कोणताही तुम्हाला लक्षात येणार नाही. मग तारीख कळणं खूप गरजेचं आहे. तारीख कसं चालू वर्ष कसं ठरवायचं म्हटलं आपण प्राप्ती शोधन खात्याला जी तारीख आहे 31 मार्च 2023 म्हटलं तर याचा अर्थ आपलं वर्ष चालू कोणतं आहे 22-23 हे आपलं चालू आहे. कन्फर्म झालं 22-23 जर चालू जर म्हटलात तर तुम्हाला बरोबर लक्षात येते मागील कोणता आहे पुढील कोणता आहे ते पटपट लक्षात येत जाईल की. सोपं आहे का अवघड आहे सोपं आहे ना कळकत येते की आता इथून
मग उद्यापासून प्रॉब्लेम स्टार्ट करू का? ओके, अच्छा बच्चे.